ग्रामदेवतेची दरवर्षी पुनःप्रतिष्ठापना करणारे कोकणातील एकमेव देवस्थान असलेल्या सांगली वासियांचे ग्रामदैवत श्री गिरिजानाथाची पुनःप्रतिष्ठापना आज गुरुवारी पहाटे 5:30च्या सुमारास हर हर महादेवच्या जयघोषात विधिवत करण्यात आली। सावंतवाडी तालुक्यातील सांगली गावात फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून दैवत्व मानलं जातं आणि त्याची दरवर्षी पुनःप्रतिष्ठापना केली जाते। आज होळीच्या पूर्वसंध्येला हा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात हर हर महादेवचा जयघोष करीत पार पडला। सांगली गावचा हा गिरोबा उत्सव म्हणजे सांगली वासियांची दिवाळी आणि आनंद सोहळा असतो। गिरोबाचा उत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातून येत असतात। असा या आगळ्या वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्रामदेवतेच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला अलोट गर्दी केली होती। हजारो भाविक गिरिजानाथ चरणी नतमस्तक झाले। बुधवार संध्याकाळी फणसाच्या झाडाची विधिवत पूजा करून हर हर महादेवच्या जयघोषात झाड तोडण्यात आले। यावेळी भक्तांचा जनसागर लोटला होता। मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 6 तासानंतर फणसाच्या खोडापासून गिरोबाची मूर्ती सुतार कारागीर घडवली। या धार्मिक कार्यात सांगली परिसरात सुतार कारागीर स्वतः सहभाग घेत असतात। रात्रीचे 12 वाजले तरी भाविकांनी अलोट गर्दी केली होती। हा उत्सव सावंतटेप येथे होणार असल्याने लहानापासून मोठ्यापर्यंत आनंद गगनात मावेना असा झाला होता। रात्री 12 नंतर सावंतटेप येथून ढोल तासे आणि हर हर महादेवचा जयघोष करीत गिरिजानाथ मंदिराकडे निघाली। मार्गी हळूहळू चाला, मुखाने हर हर महादेव बोला करीत गिरिजानाथांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला। गिरोबाच्या मूर्तीला खांदा लावण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह, चढाओढ पाहायला मिळाली। आपली मनोकामना पूर्ण झाल्याने काहींनी गिरोबाला खांदा लावून आपला नवस फेडला। सावंतटेप ते श्री देव गिरिजानाथ मंदिरापर्यंत भाग गजबजून गेला होता। तसेच या मार्गातील विद्युत रोषणाई तर भाविकांचे डोळे पारणे फिटले। मार्गातील घरोघरी लाइटिंग, नाक्यानाक्यावर रांगोळी काढण्यात आली होती। ढोल ताशे, हर हर महादेवचा जयघोष आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। सर्व वातावरण भक्तिमय झाले होते। सावंतटेप येथे रात्री 12ला निघालेली मिरवणूक पहाटे 5 वाजता श्री देव गिरिजानाथ मंदिराकडे पोहोचली। यावेळी जुना देव नेमातून काढल्यानंतर जुना आणि नवीन देवाची भेट घडवण्यात आली। दोन्ही देवतांच्या भेटीचा हा अनुपम सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती। पहाटे 6च्या सुमारास हर हर महादेवच्या जयघोषात विधिवत गिरिजानाथची पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली। भारतातील हा आगळा वेगळा पुनःप्रतिष्ठापना उत्सव सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातून भाविकांनी अलोट गर्दी केली होती। पंकज मडे, जनशक्ती, सांगली। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।